तर एक महत्त्वाची बातमी, सध्या विधानसभा अध्यक्षांची सकाळी 10:30 वाजल्यापासूनच मॅरेथॉन बैठक सध्या सुरू झाली। सत्तेच्या बाहेर काढायचं नाही ठरलं होतं आणि इथे तर वरून आदेशानुसार काम चालतं। वरून स्क्रिप्ट लिहून पाठवली आहे, ती वाचायची आहे, तेवढीच बाकी आहे। त्यामध्ये संविधानातल्या तरतुदी यावर हा निकाल अपेक्षित नाही। मात्र जर निकाल ठाकरे गटाच्या विरोधात गेला तर पुढची पावलं काय असणार आहे? नाही आहे ना, सर्वोच्च न्यायालयात ते टिकणार नाही आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये संधी आहे। चुकीचा निर्णय जर असा झाला की 16 आमदार पहिल्यांदा फुटले होते, ते ठोतर नव्हते, त्यामुळं ही पिटिशन 16 आमदारांच्या संदर्भात होती आणि अशा स्थितीमध्ये निकालाच्या संदर्भात जी संदिग्धता किंवा वेगळे विचार येत आहेत, तर हे वरूनच सर्व लिहून जे पाठवलं जाईल तो निकाल येणे अपेक्षित आहे आणि कायद्यानुसार किंवा कायद्याच्या चौकटीत बसेल अशा प्रकारचा निकालाची अपेक्षा आम्हाला पूर्वीपासूनच नव्हती। वारंवार होते कायदेतज्ञ जे आहेत ते म्हणतात की तुम्ही जज आहात, तुम्ही जजच्या भूमिकेत आहात, माध्यमांशी बोलणं तुम्ही टाळायला पाहिजे होतं। तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेताय, तुम्ही गृहमंत्री अमित शहांची भेट घेताय, कुठेतरी चुकीचं झाले माध्यमांशी संवाद साधून असं वाटते तुम्हाला? असं आहे की निकाल तोंडावर असतात। प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री हे अध्यक्षांकडे जातात। प्रोटोकॉल अध्यक्षांचा मोठा असतो, कारण त्यांना त्या जागेवर बसवलं आहे, ते न्यायाधीश म्हणून जागेवर बसवलं आहे। पण न्यायाधीश जर आरोपीकडे जात असतील, त्याचं रिपिटेशन होते खरं म्हणजे, तर हे चुकीचं आहे आणि ते न्याय अपेक्षित होतं, टप्प्यात आलेलं होतं, तारीख जवळ होती आणि त्यावेळेस निकालाच्या अगोदर जाऊन भेटणं हे प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्यामधूनच हे सगळे प्रश्न उपस्थित झालेले आहेत। राजकीय वर्तुळात अशी कुसबुस सुद्धा आहे की आजचा निकाल हा 2 दिवसापूर्वी वर्षावरच्या भेटीतच ठरलेला आहे। तुम्ही याला खरं मानताय? तुम्ही म्हणताय तसं वर्षाच्या भेटीत ठरलं आहे की नाही, त्यापेक्षा तो पूर्वीच ठरलेला आहे। फक्त तारीख पे तारीख एवढाच त्यामध्ये वेळ काढूपणा होता। निकाल ठरलेला आहे। निकाल कदाचित ठाकरे गटांच्या विरोधात असेल, सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा जावं लागेल, तोपर्यंत निवडणुका संपून जातील आणि निवडणुका संपवून नव्यानं अध्याय सुरू होईल आणि राज्यसभा में न्याय न होगा, झूठों को